2024 ची निवडणुकीचा पहिला टप्पा मतदान झालं. दुसऱ्या टप्प्याचं 2 दिवसावर आलंय आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात कोकणातली महत्वपूर्ण निवडणूक देशभरात सगळ्यांना पाहायला मिळेल. आज मी संपूर्ण दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा करतोय. कोकणवासियांच्या मनामध्ये विकसित भारताची मोदींची गॅरंटी ही ठाम बसली आहे आणि जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलेलं काम आहे, सुरक्षेचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, युवकांचा असेल, जगात भारताचं नाव मोठं करण्याचा असेल, या सगळ्या विकसित भारताच्या मोठ्या एका अभियानात आपल्या मतदारसंघातून, आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून, कोकणातून नारायण राणे साहेबांसारखा एक मातब्बर नेता निवडून गेलाच पाहिजे ही मानसिकता आज सामान्य लोकांशी बोलताना जाणवली. आणि कोकणातील माणूस हा खऱ्या अर्थाने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदार आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचं काम राष्ट्रीय पातळीवर माननीय पंतप्रधान मोदीजी करतायत. तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा आणि सगळे सहकारी त्यांचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालले. बाळासाहेबांचा जो आग्रह होता, हिंदुत्वाचा असेल, राष्ट्रीयत्वाचा असेल, तर या त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला ज्या काँग्रेसने विरोध केला, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उबाटाची मंडळी बसली आहे. हे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदाराला अजिबात मान्य नाही. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्वप्न कोकण विषयातलं खरं करण्यासाठी, मोदींना भक्कम साथ देण्यासाठी माझा विश्वास आहे की राणे साहेबांना मोठ्या मताधिक्याने कोकणवासीय दिल्लीत मोदींच्या सोबतीला पाठवतील. भारतीय जनता पक्ष असेल किंवा युतीतले पक्ष हे नेहमीच आपले मानले. त्यामुळे भाजप सुद्धा नेहमीच बोलताना देवेंद्रजी असतील, बाकी नेते असतील, की माननीय बाळासाहेबांचे ऋण कधीच विसरत नाही, व्यक्त करत असतात. आणि बाळासाहेबांनी कधीच शिवसेना आणि भाजपा वेगळी मानली नव्हती. एकत्रितच त्यांनी राज्याच्या हितासाठी दोघांना वाढवलं होतं, मार्गदर्शन केलं होतं. बऱ्याच ठिकाणी आहे. आज मी जिथे गेलो तिथे सगळीकडे आहे. मला असं वाटतं, जर मांडायला मुद्दे नसतील, चिन्ह महत्वाचं की पाकिस्तानवर हल्ला करणं महत्वाचं. पुलवामा झाल्यानंतर दोटूक जबाब देणं महत्वाचं. मुद्दा काय आहे? देशाचं हित, कोकणचा विकास. सरळ साध्या भाषेत जर मोदींचं सरकार येणार असेल आणि त्या सरकारमध्ये राणे साहेबांसारखा मातब्बर माणूस गेला तर त्या सरकारच्या विकासाची कामं या कोकणामध्ये यायला सोपं होईल आणि त्यामुळे लोक याला प्राधान्य देतील. आणि कधीच भारतीय जनता पक्ष कुठलं चिन्ह खालसा करत नाही.
उलट या चिन्हाला बरोबर आणलं, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेलं पवित्र चिन्ह भाजपने सोबत घेऊन सरकार स्थापन केलं, हे कोकणवासी जाणतो. आम्ही येत्या काळामध्ये तरुणांना रोजगार मिळेल. सकाळी 10 ते 5 ऑफिस मधलं काम नाही, रोजगार म्हणजे घरात सन्मानाने पैसा येणार. आम्ही आता प्रधानमंत्री आवास योजनेचा घर बांधला, त्याला इंजिनियर लागला, त्याला आर्किटेक्ट लागला, त्याला मजूर लागले, त्याला सिमेंट विकणारा लागला, स्टील विकणारा लागला, लाखो किलोमीटर रस्ते बांधले, त्याला सगळ्या गोष्टी लागल्या. आयफोनचं प्रोडक्शन जे विदेश चायनाला व्हायचं ते 80% भारतात आणलं, त्या मोठ्या कारखान्यात रोजगार मिळाला. अशा अनेक गोष्टी होत आहेत, त्यामुळे रोजगार मिळणार हा नक्की. माननीय शिवसेना प्रमुख असताना सुद्धा त्यांनी अनेक उमेदवार बदलले, त्यामुळे निवडणुकीत त्यावेळी विचारपूर्वक काही उमेदवार दिले जातात, ते बदलले जातात. ते बाळासाहेबांनी केलं, प्रमोद महाजनांनी केलं, सगळ्यांनी केलं. मला असं वाटतं की बाळासाहेब असते तर मोदींच्या पंतप्रधान बनण्यासाठी जे करावं लागलं असतं ते त्यांनी केलं.